तोरणमाळ येथे हाणामारीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची कडक तपासणी, पर्यटक वाहनांची कसून चौकशी। शनिवार रविवारी मसावद पोलिसांचा बंदोबस्त, चारचाकी व दुचाकी वाहनांची तपासणी। नंदुरबार जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तोरणमाळ येथे काही दिवसांपूर्वी 2 गटांमध्ये झालेल्या हाणामारीच्या घटनेनंतर परिसरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलीस प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत। या पार्श्वभूमीवर मसावद पोलीस प्रशासनाकडून शनिवार व रविवार या सुट्टींच्या दिवशी तोरणमाळ येथे जाणाऱ्या पर्यटकांच्या वाहनांची कसून तपासणी करण्यात येत आहे। विशेषतः चारचाकी आणि दुचाकी वाहनांची तपासणी करूनच पुढे जाण्यास परवानगी दिली जात आहे। पर्यटकांच्या सुरक्षिततेसह पुन्हा कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ही खबरदारी घेण्यात येत असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे। वाहनांची तपासणी करून संशयास्पद वस्तू किंवा व्यक्ती आढळल्यास त्यावर तात्काळ कारवाई केली जात आहे। तोरणमाळ परिसरात शांतता व सुव्यवस्था कायम राहावी तसेच पर्यटकांना सुरक्षित वातावरण मिळावे यासाठी पोलिसांचा हा बंदोबस्त पुढील काही दिवस सुरू राहण्याची शक्यता आहे। सलाउद्दीन लोहार, नंदुरबार, न्यूज 24। मी आमदार राजेश पाडवी आज मसावद पोलीस अंतर्गत तोरणमाळ येतं। त्यासाठी काही दिवसापूर्वीच आपण सोशल मीडियावर पाहिलं असेल की ज्या पद्धतीने तरुणांमध्ये मुलामुलींमध्ये मारामारी होताना आपण पाहिलं, अतिशय ते आपल्यासाठी चांगलं नाही। दुर्दैवाची गोष्ट ही की एखाद्या पर्यटन ह्या जिल्ह्यामध्ये एकमेव पर्यटन आहे आणि त्या ठिकाणी जर असं होत असेल तर ते चुकीचं आहे। तरुणांना, सर्व नागरिकांना माझी विनंती की आपण त्या ठिकाणी निसर्गाचा आनंद घ्यायला जा। आपण आदिवासी म्हणून निसर्गप्रेमी आहोत। आपण निसर्ग आपण वाढवला पाहिजे, झाडं वाढवली पाहिजे, वातावरण चांगलं हे केलं पाहिजे आणि त्या ठिकाणी त्या वातावरणात आपण चांगल्या पद्धतीने ठिकाणी त्याचा आनंद घेतला पाहिजे। आणि त्या ठिकाणी काही चुकीच्या मारामाऱ्या करताना दाखवलं गेलं ते बदनामीकारक आहे आपल्यासाठी, म्हणून असं होता कामा नये। म्हणून या ठिकाणी पोलिसांनी शनिवार रविवार असेल मोठ्या प्रमाणात गर्दी त्या ठिकाणी जाते, पावसाळ्या दिवस आहे, तर त्या ठिकाणी पोलिसांनी तपासणी सुरू केलेली आहे आणि त्या ठिकाणी जे काही बेकायदेशीर काही होत असेल त्याला आळा बसेल आणि ह्या ठिकाणी पोलिसांचा जी काही तपासणी आहे म्हणून एक वचक बसेल की बा त्या ठिकाणी पोलीस तपासणी करतात, आपण कुठलेही गैरकृत्य करता कामा नये, म्हणून त्यांना आळा बसेल। म्हणून अतिशय चांगलं काम ह्या पोलिसांमार्फत होतं आहे। त्यासाठी जनतेनेही आणि तरुणांनी सहकार्य करावं आणि त्या ठिकाणी जे काही परिवार एखादा शनिवार व सुट्टीचा आनंद घ्यायला येतो त्यांनाही डिस्टर्ब करू नये आणि आपणही चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी निसर्गाचा लाभ घ्यावा अशी विनंती आहे। अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा।